सामन्याला सुरुवात झाली आहे. एका बाजूला श्री गणेश सातघर तर दुसऱ्या बाजूला गुडलक परुरपाडा या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. स्ट्राइक एंडवरती स्वरूप आणि नॉन स्ट्राइक एंडवरती सिद्धू. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय. चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेखा पार आउट ऑफ दी पार्क षटकार. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक इकडे मात्र खेळला विकी अर्थातच विक्रांत यांच्यावरती केलं गेलेलं आक्रमण आता मात्र 6 धावा देऊन चाललाय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर वेगाने ट्रॅव्हल करणारा परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्याचमुळे या चेंडूला सोडून दिलं. छेडछाडी करण्याचा कोणताही निर्णय तिकडे नव्हता. 1+1 अशा 2 धावा इकडे या चेंडूवरती मिळाल्या. 8 धावा धावफलकावरती. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. चेंडू आता हवेत चाललाय. योगेश तिकडे तैनात आहे. झेलवरती येण्याचा प्रयत्न. झेल आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इकडे मात्र पकडला गेला. पहिला फलंदाज स्वरूप बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय यावेळचा चेंडू 1+1 अर्थातच वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. दुहेरी धाब्यानंतर संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकामध्ये होत आहे. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटकाराला षटकारानंतर वाईड आला तदनंतर विकेट आली. पुन्हा एकदा वाईड येतात असताना पाहायला मिळतंय. याही वेळेला आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात मात्र इथे यश मिळालेलं नाहीये. चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू प्रॉपर बॉडी वेध घेणारा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. 10 धावा असताना यावेळचा चेंडू आडव्या बाटने उडवलाय. चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय. हा मोठा फटका षटकार. 16 धावा धावफलकावरती. पार्थ फलंदाजीसाठी आलाय आणि पार्थच्या बॅट मधून येत असतानाचे हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मारला गेलाय. चेंडू बराच काळ हवेत. उंची तर जास्त गाठली आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. फलंदाज आणखीन एक या षटकामध्ये बाद झाला. पार्थ यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. न्यू बॅटर दक्ष यावेळी मैदानावरती येतोय. दक्षला मात्र फलंदाजीसाठी बोलवलंय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं इकडे मात्र प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आलाय परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज सुद्धा आतापर्यंत या षटकात बाद झालेत. एका फलंदाजाने षटकार मारला. दुसरा फलंदाज आला त्याने षटकार मारला तोही बाद झाला. हेच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. आणखीन एक याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. याही वेळेला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक फलंदाज तू चल मैं आया असं उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर. आदित्य याने मात्र हा झेल पकडला आणि झेल पकडत असताना आणखीन एक फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता आता मात्र दाखवला. आता मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज इकडे मात्र वापरला जातोय. स्वप्नील याच्या खांद्यावरती आपण पाहतोय हे षटक सोपवलंय. न्यू बॅटर मैदानावरती इन होतोय. अर्थात बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. शुभम मैदानावरती चाललाय.
इकडे मात्र शुभमला शुभारंभ करावा लागेल आपल्या फलंदाजीचा. नॉन स्ट्राईक एंडवरती तो उभा राहील, परंतु स्ट्राईक एंडवरती असताना आता मात्र सिद्धूला खेळ करावा लागेल. अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ करणारा खेळाडू म्हणून ज्याला ओळखले जाताना तो सिद्धू आहे. त्यामुळे आता त्याची पूर्णपणे ती जबाबदारी आता त्याला मात्र त्याच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ऑन साइड वरती फिरकावत असताना या चेंडूला घोषित क्षेत्रात मारलंय मेल, मात्र एकच सिंगल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. या बेलचा चेंडू सोडून दिला. अर्थातच आपटला गेलेला हा चेंडू खेळपट्टीवरती आपटला होता आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती कोणतीही माफ करा एक धाव इकडे मात्र मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते आता 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरचा हा चेंडू जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वप्नील चेंडू घेऊन सज्ज होतोय. या वेळेला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत झेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु झेल इथे मात्र सुटलाय आणि अगदी पडत सावरत तितकासा झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला अगदी या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त झाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत उर्वरित चेंडूंचा खेळ संपलाय. अर्थातच 1.3चा खेळ इकडे मात्र संपतोय. अजूनही 3चा खेळ येणं बाकी आहे. आता मात्र थोडीशी पावसाची हलकीसर मैदानावरती येईल आणि ज्या ज्या वेळी खेळपट्टीवरती पाणी आलंय त्या वेळी आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या बॅटमधून अगदी मोठे फटके या मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळालेत. यावेळी आडवा बाटने खेळायचं होतं. यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती आता मात्र मिळणार नाही. या डॉट आलाय जिथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा मात्र 19 लागल्यात. स्ट्राईक रेटवरती शुभम आहे. याही वेळेला चांगला चेंडू टाकला गेला. अगदी लेंथ बॉल इकडे मात्र हाताळला जातोय. नाका तोंडा जवळून जाणारा हा चेंडू आता मात्र यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करतोय. घोषित क्षेत्रात जात असताना सिंगल इकडे मात्र मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर आता मात्र धावफलकाचा आलेख आपण जर पाहिला ना तर 20 धावा धावफलकावरती लागल्या. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं इकडे मात्र चालू आहे. याही वेळेला आडव्या बॅटने फटका खेळला गेला. फ्लॅट अँड फ्युरियस खेळला गेलेला स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. आता येणारे 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. येणारे 18 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत सिद्धू मैदानावरती आहे जास्तीत जास्त धावा येण्याचे दाट शक्यता किंबहुना वादळापूर्वीची शांतता इथे मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. कारण ज्या वेळेला जोपर्यंत सिद्धू स्ट्राईक एंडवरती राहिला तद्वरती त्याने धावा सुद्धा वेगाने बनवल्यात. त्यामुळे आता त्याच्याकडे संधी आहे. त्याला धावा बनवाव्या लागतील. 2 षटकं संपलीत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती विक्रांत उर्फ विकी याला मात्र गोलंदाजी माकवती प्राचारण केले जाते. तिसऱ्या षटकाला जिथे आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3 चालू झालंय आणि 24 धावा सुद्धा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यश विकीला मिळालं होतं. आता स्ट्राईक एंडवरती सिद्धू आहे. इथून त्याच्यासाठी कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे सुद्धा येणाऱ्या काल सांगून जाईल. यावेळचा चेंडू अप्पर कट केलं होतं परंतु घोषित क्षेत्रात हा चेंडू ट्रॅव्हल करतो. एक सिंगल इकडे मात्र प्राप्त होते. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना बॅटची इनर एज घेतली. घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय. एक सिंगल इकडे मात्र प्राप्त होते आणि एकेरी सिंगल नंतर 26 धावा धावफलकावरती होतात. 26.
यावेळी प्रॉपर कनेक्शन आहे का? चेंडू बराच काळ हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, झेल वरती पोहोचला होता, परंतु इकडे हा झेल आपण पाहतोय ड्रॉप केला गेला. थ्रो सुद्धा खराब. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरी सुद्धा कंप्लीट होते आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर सुटकेचा निश्वास इकडे मात्र घेतला असेल. झेल जरूर उडाला होता, परंतु तिकडे झेल घेणं सुद्धा गरजेचं होतं, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही झेल पकडलाय ना त्यावेळी फलंदाज बाद झालाय, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही झेल सुटलाय एक मोठा विस्फोट होत असताना आपण सुद्धा पाहिलं मैदानावरती. आता सिद्धू इकडून काय करणार? जीवदान तर मिळालंय, जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? परंतु याही वेळेला आपण पाहतोय फटका तर चांगला खेळला गेला, परंतु घोषित क्षेत्र आहे तिकडे या चेंडूला फटकावलं गेलं आणि पाहता पाहता एक सिंगल या चेंडूवरती मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ इकडे मात्र संपलाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. 2 षटकं संपली होती, तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर धावा आल्या होत्या. असं वाटलं की या षटकात धावा येतील, सिद्धूला जीवदान मिळाले, परंतु आतापर्यंत धावा थांबून ठेवण्यात यश पुन्हा एकदा मिळालंय. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला जातोय. अगदी आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी श्री गणेश सातगर संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून होत्या. हे दोन्ही गोलंदाज आतापर्यंत तिन्ही षटकं चांगली हाताळत असताना पाहायला मिळालेत. याही वेळेला चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय योग्य त्या टप्प्यावरती टाकला असताना पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू चाललाय. 3 षटकं पाहता पाहता संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव यावेळचा फुलटॉस ऑन साइड वरती भिरकावला गेलाय. शुभमच्या बॅटमधून शुभारंभ होत असताना या धावसंख्येचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, काउक कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार. 6 धावा इकडे मात्र मिळतील आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा तन्मय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळचा चेंडू अपटला गेला. पुन्हा एकदा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर नो प्लस वन अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. धावफलकावरती 42 होत आहेत. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आता येणाऱ्या चेंडूवरती या फ्री हिट वरती कशा रीतीने खेळलं जाईल, कारण धावा मात्र आता खोऱ्याने येत आहेत. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हेतू तिकडे दाखवला गेला, परंतु आपण पाहतोय गोलंदाजाचा रिदम किंबहुना गोलंदाजाची ऍक्शन आणि चेंडू टाकण्याची शैली आपण पाहिली. या अगोदरची
या अगोदर आपण जर पाहिलं ना तर काही चेंडू खराब हाताळले, परंतु जिथे चेंडू चांगला टाकला जातोय तिथे मात्र धावा वाचवल्या जात आहेत. हेच एक ओळखून चालावं लागेल. जर तुम्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेत तर तुमच्या गोलंदाजीवरती तितक्याशा धावा कमी येतील, आणि जर तुम्ही खराब चेंडू टाकलेत ना तर धावा मात्र वेगाने येतील. आतापर्यंत धावा धावफलकावरती 43 लागल्यात. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती. सिद्धूच्या बॅटमधून एकही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. सिंगल डबल अशा धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळी आपण पाहतोय चांगला स्ट्रोक तिकडे खेळलाय. ऑन साइड वरती खेळत असताना पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप करत असताना यावेळी गोलंदाजाने ओव्हर स्टेप केला आणि त्याचाच इकडे मात्र फायदा समोरच्या संघाला मिळालाय. 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि तिहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकेल धावफलकावरती 46. एकच धावा आहे का? ओके ओके ओके. याही वेळेला चांगला चेंडू इकडे मात्र हाताळला गेलाय. यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये मार्गस्थ होत असताना यावेळचा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. त्यामुळे आता आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहे. 44 धावा झालेल्या आहेत. 44. यावेळचा स्लोवर वन समोर मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बंड्या तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल, तदवरती एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 45 धावा. धावफलकावरती 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं सत्र इकडे चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जिथे 4थं षटक चालू आहे, 4थ्या षटकातील शेवटचा एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि 45 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ऑन साइड वरती फटका खेळायचा होता, परंतु बॅटला लागून चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय आणि प्लेड ऑन स्वरूपात इकडे मात्र शुभम यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फलंदाज आणखीन बाद झालेत. 4था हा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा मात्र लागल्यात. त्या म्हणजे आता 45ला 4 ही सध्याची परिस्थिती इकडे मात्र पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. हर्षल फलंदाजीसाठी येतोय. प्रतीक आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. प्रतीकचा पहिला चेंडू इकडे मात्र पंचांनी सांगितलं चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. एकेरी धावेनेची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती आपण पाहतोय धावा मात्र लागल्यात आता 46 46 धावा. 46ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. गुडलक परुपाडा या संघाची, कारण 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे योगेश धावतायत. अगदी आपण जर पाहिलं तर आगरी भाषेमध्ये किंबहुना फनी समालोचनामध्ये आपण जर विचार केला ना तर झोला घेऊन धावत होते अशा रीतीचा झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु तो झेल तिकडे मात्र सुटला आणि अखेरच्या क्षणाला रनआउट स्वरूपात इकडे सिद्धू यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागेल. 5वा फलंदाज इकडे बाद झाला.
जिथे धावफलकावरती आपण पाहतोय धाबा आतापर्यंत लागल्यात त्या म्हणजे 47 47. न्यू बॅटर निशांत मैदानावरती चालला. न्यू बॅटर मैदानावरती निशांत आलाय फलंदाजीसाठी, जिथे आपण पाहतोय या षटकातील उर्वरित 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा मात्र इकडे आलेल्या नाही आहेत, परंतु त्या धावा आता येणाऱ्या चेंडूंवरती निशांतला सुद्धा बनवाव्या लागतील. आल्या आल्या पहिलाच बॉल यावेळी ठोकलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून सीमा रेषा पार. षटकार, चांगला स्ट्रोक. आल्या आल्या मोठा फटका खेळला गेला. 6 धावसंख्येचा हा फटका खेळत असताना निशांतचा आत्मविश्वास इकडे मात्र आता वाढेल. धावफलकावरती धावा मात्र वाढतायत. 53 धावा धावफलकावरती. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने खेळला, परंतु तदनंतर आडव्या बॅटने खेळत असताना गोलंदाजाने इकडे मात्र फलंदाजाला शांत ठेवलंय. धावा मात्र धावफलकावरती 53 लागल्यात. उर्वरित चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूंमध्ये मोठ्या धावा बनवण्याची संधी फलंदाजाकडे आहे. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण जर पाहिलं तर इकडे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही निर्णय तिकडे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून दिसलेला नाही आहे. 54 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता केला जातोय. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसातील पहिला उच्चांक होता तो म्हणजे बॅट्समन रिव्ह्यू घेतला गेला. हा चेंडू 1 बाउन्स अगोदर दिलं होतं गोलंदाजाला आणि आता सेकंड बाउन्स आहे का हे मात्र चाच पडतायचं आहे का चेक करायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र या चेंडू मागे फक्त आणि फक्त एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 54. हो यस सर 54. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. उर्वरित एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा. 54 ला आतापर्यंत 5 हे सध्याची परिस्थिती. इकडे मात्र आपल्याला माफ करा 54 ला 6. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद होईल. धावफलकावरती धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा मात्र लागल्यात त्या म्हणजे 55. विजयासाठी 56 धावसंख्येचं लक्ष श्री गणेश सातगर संघासमोर उभं केलंय. आता 56 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत. या दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील. येणारा वेळ आणि काळ ठरवेल. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यापुढील होणारा सामना. हे प्रणितदा दिलदार बागदंडा आणि घेत आहे ना. नाही नाही मग सेकंड राऊंड खेळ यांना जाऊ दे. कशाला ती लावून टाक ना लगेच. लावून टाक ना ते होऊन जाईल ना. यापुढील होणारा सामना नाणेफेकी करण्यासाठी या दिलदार बागदंडा विपक्ष जय हनुमान नवखार ब. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकी करण्यासाठी या दिलदार बागदंडा आणि जय हनुमान नवखार ब.
तर पहिलं सत्र संपलंय. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती बदल करतोय आणि घेऊन चालतोय माझे साथी समालोचक, अर्थातच अलिबागचा एक बुलंद आवाज इम्रान बुखारी सरांकडे. ओव्हर टू यू. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुना हमारे काबिल दोस्त सुयश भूरे हम देख रहे हैं. वो भी सूरज गवानकर नाश्ता कर कर यहाँ पर तशरीफ ला चुकी है. पानी की व्यवस्था यहाँ पर है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर जीतने के लिए 56 रनों का टारगेट सेट किया. पहले बल्लेबाजी करते हुए गुडलक परूर पाड़ा. सिद्धेश की बल्लेबाजी ने जरूर नाराज किया, पर शुभम ने शानदार बल्लेबाजी करते हुए एक अच्छा टारगेट सेट करने की कोशिश की, लगभग उसमें कामयाब होते हुए. ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. प्रारंभिक जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर बैटर स्वप्निल और नॉन स्ट्राइक पे नन्ना मुन्ना. और गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज कौस्तुभ. पहली गेंद टप्पा गिरने के बाद उछाल लेती हुई ऑफिशियल अंपायर का इशारा. 1+1 एक्स्ट्रा के साथ इनिंग की शुरुआत होती हुई यहाँ पर. सामने की गेंद जरूर यहाँ पर टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेने के बाद विकेट कीपर नाराज होते हुए अपने आप के ऊपर भी. फिर से एक बार अच्छी गेंद. इस बार लाइन कौस्तुभ की अगर देखी जाए तो शानदार गेंदबाजी. 1 रन. ऑफिशियल अंपायर का इशारा. डिक्लेयर एरिया में सुमित सर को हम देख रहे हैं ऑफिशियल अंपायर में. और अलीबाग टेनिस क्रिकेट में ज्यादा फॉर्म वाले क्रेज वाले अंपायर राजेश जी पाटिल सर, मैं फ्रॉम धसवड़, और उनकी जोड़ी हमारी अक्सर अलीबाग तहसील में होती है. मैं अलीबाग करो का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. ये प्यार, और इस बार इस प्यार के ऊपर रंग में भंग जड़ दिया है. बल्लेबाज है स्वप्निल, जिसने जीता है सबका दिल. नाम है उसका स्वप्निल, नाम में ही नील. और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. गुल षटकार. इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 9 रन. अच्छी बल्लेबाजी करनी होगी. ऑल इंडियर्स गेंद को जल्द से जल्द धुन कर लाई है. और स्वप्निल की शानदार बल्लेबाजी ने छक्का लगाकर शुरुआत की है. कौस्तुभ जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए. ओहो, फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में फील्डर को दिया. ओहो, सिद्धू थे वहां पर, सिद्धू पाटिल. जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. दस रन स्कोर कार्ड पर. स्ट्राइक पर बल्लेबाज मुन्ना बल्लेबाजी करते हुए. मराठी भाषा और उस मराठी भाषा का आदर अक्सर करते हैं. फुल टॉस गेंद. इस बार देखिए ना मुन्ना ना, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. पहले ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे फुल टॉस पर तोहफा कबूल किया और सीधा जड़ दिया. शानदार छक्का. नन्ना मुन्ना छक्का लगाते हुए. इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन.
16 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी मुन्ना और उनका साथ देते हुए स्वप्निल, दोनों भी बल्लेबाजों ने आज इस मैच में कमाल का परफॉर्मेंस दिखलाते हुए इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश। ऑफिशियल अंपायर का इशारा, 1 रन डिक्लेयर। इस 1 रन के साथ ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर। और आज ऋषभ पंत की बल्लेबाजी अगर देखी जाए ना तो चौथा डे है और 19 गेंदों में नॉट आउट 31 रनों का योगदान दिया है। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं ऋषभ पंत, और वही ऋषभ पंत का जर्सी नंबर 17 स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद इस बार देखिए नजर टिकाकर रखी थी मैदान के ऊपर। हो फिसल गुंडी, सासू मेली कोकुन जावई आईला 90 टाकून, और इस बार घसर गुंडी मुन्ना की, और उस वक्त 1 रन प्राप्त होता हुआ। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन। अनुष्का भाभी के हीरो आरसीबी के विजयी खिलाड़ी विराट कोहली जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर। एक ओवर की समाप्ति के बाद 18 रन स्कोर कार्ड पर। दूसरे ओवर के लिए सिद्धू को गेंदबाजी के लिए दावत दी है। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और आज बड़ा बनना है तो मुसीबत से बाहर निकलना होगा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणेश बापा का आशीर्वाद लेकर विघ्नहर्ता संकट मोचन बनना होगा। पर मुन्ना स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए, सिद्धू बल्लेबाज गेंदबाजी के लिए, और इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर को चकमा देते हुए सीधा डिक्लेयर एरिया में। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर मुकम्मल। शॉर्ट किस्म की गेंद, मैंने पहले ही कहा था मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। हाफ वाली गेंद और उसके ऊपर किया है प्रतिकार, गेंद जाएगी सीमा पार। डाबरलाल दंत मंजन मेगा 6 षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है चेतेश्वर पुजारा, पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। शानदार बल्लेबाजी, मुन्ना नाम में दमखम तेजाब की तरह यहां पर ऐसे डालते हुए मैदान पर तेज तर्रार गेंद थी, स्कीट हो गई थी, पर बल्लेबाज अपने अनोखे अंदाज में खेलने का प्रयास कर रहे थे। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 26 रन, जबकि 56 रनों का टारगेट है। शानदार गेंदबाजी हो रही सिद्धू के द्वारा, बड़े स्ट्रोक लगाने के बाद इस गेंद के ऊपर कमबैक किया है। ओहो, फिर से एक बार लेग स्टंप के बाहर। ऑफिशियल अंपायर सुमित सर नाराज होते हुए अपने हाथ जमीन समांतर करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 27 रन 27। महिला जयवर्धन एक 1 हैंड किरण पवार स्टाइल में खेलने की कोशिश। ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी, ऐसा कुछ कहते हुए खिलाड़ी ये क्या छोड़ दिया, पर जरूर यहां पर 1+ विकेट अच्छी थ्रो की थी और अच्छी गैदर करने में कामयाब विकेट प्राप्त करते हुए स्वप्निल बैटर आउट होते हुए। न्यू बैटर मैदान पर योगेश को यहां पर 5 रन किया है। योगेश वही खिलाड़ी जिन्होंने पहले ओवर में एक शानदार कैच लपका था, एक विकेट प्राप्त की थी, और उत्कृष्ट गेंदबाज और उत्कृष्ट बल्लेबाज के साथ साथ उत्कृष्ट क्षेत्र रक्षक के लिए यहाँ पर किताब है। तो जरूर आपका परफॉर्मेंस अच्छा दिखाइए, मेहनत कीजिए और स्पोर्ट्स शूज इस प्रतियोगिता में प्राप्त कर लीजिए, क्योंकि रिकी पॉन्टिंग ऐसे खिलाड़ी है जिन्होंने फील्डिंग की वजह से मैच को जीता लिया था। और उसी साथों साथ जॉन्टी रोड्स जो वर्ल्ड के सबसे अच्छे खिलाड़ी, उसके बाद रविंद्र जडेजा सर का नाम लिया जाता है। और अभी अभी हम देख रहे दिलदार बागदाना टीम के प्रदीप सर यहाँ पर आते हैं, उनका स्वागत है। आज काफी खुश है, शनिवार है, उपवास है, उपवास में रताला खाकर आए हैं। 1 रन डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ सुयेश जी बतलाते हुए 29 रन 29। अभी भी जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता है। ज्या ज्या प्लेयर्सना विनंती असेल, ज्या ज्या प्लेयर्सना मॅन ऑफ मॅचची स्लीव्ह मिळाली आहे त्यांनी तो कंपल्सरी घालायचा आहे भावेश, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल आणि विदाउट टी शर्ट घालून ते परिधान करायचं आहे। अनुष्का भाभी के हीरो लक्ष असू द्या, भावेश दिलदार बागदांडा।
मिताली भाभी के हीरो भावेश, अभी नाम चेंज होगा और ये पूरा अलीबाग टेनिस क्रिकेट में मशहूर होगा। मिताली भाभी के हीरो भावेश बैट फ्रॉम दिलदार बागदांडा। गेंदबाजी के लिए आए गेंदबाज स्वरूप, जिन्होंने छक्का लगाकर इनिंग की शुरुआत की थी, वही बल्लेबाज गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए। टॉस के लिए वो टीम कैप्टन जय हनुमान नौखार बी बनाम टीम दिलदार बागदांडा। टॉस साठी त्वरित संपर्क साधा। अच्छी गेंद योगेश की जड़ में डालने की कोशिश की थी, उस कोशिश में जरूर नाकामयाब। तब तक एक रन लेने का मौका हम देख रहे हैं स्मरणिका नौखा टीम के संघ मालक हमारे काबिल दोस्त साई भगत यहां पर तशरीफ लाते हुए अपनी टीम को प्रोत्साहित करने के लिए, मोटिवेट करने के लिए यहां पर आए। रोशन पाटिल, इनके लिए 1000 रुपए का जीपे भी किया, 2 छक्के लगाए थे रोशन मिलिंद पाटिल ने। स्कोर जा पहुंचा है गुणलेखक जी बतलाते हुए 31 रन। अली वाली 16 गेंदे और जीतने के लिए जबकि 56 रनों का टारगेट सेट किया। इस बार हर्षल थोड़े से फंबल हो गए पर 1 रन लेने का मौका। मिताली भाभी के हीरो भावेश यहां पर तशरीफ लाते हुए पिछले मैच के मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर कार्ड पर। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, व्हाइट 26 कोटी को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार स्वरूप गेंदबाजी करते हुए शॉट की सबकी गेंद, इस बार देखिए ये दर्शन बावदेकर की याद ताजा करते हुए गेंद गई सारल पुल के पास, सीमा रेखा के पार। षटकार, क्या बल्लेबाजी है योगेश, ताकत है, नजाकत है, पावर, दमखम दिखलाते हुए स्वरूप के ऊपर किया है प्रतिकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 39 रन 39। जरूर यहां पर शानदार बल्लेबाजी। साई भगत आपसे गुजारिश है कि कमेंट्री बॉक्स में तशरीफ लाए। स्मरणिका नौखा टीम के संघ मालक और अलीबाग टेनिस क्रिकेट में जब भी टूर्नामेंट बड़े बड़े होते हैं उसमें उनकी टीम हम अक्सर देखते हैं स्मरणिका नौखार। और अभी आने वाली रायगढ़ प्रीमियर लीग 22 तारीख को हमारे तरफ से गुड लक, गुड विशेष होंगे क्योंकि उस टीम में हम देखेंगे सुमित डोंगड़े कप्तान और दर्शन बांदेकर आइकॉन खिलाड़ी। ऑफिशियल अंपायर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। 16 रनों की जरूरत है। बल्लेबाज मुन्ना और उनका साथ देते हुए योगेश, इनके जानकारी के लिए कहना चाहूंगा टॉस के लिए प्लीज आखिरी कॉल होगा टीम नौखार, अन्यथा 2 रनों की पेनल्टी भी दी जाएगी और आने वाली सामने वाली टीम को टॉस विन दिया जाएगा। हम बार बार अनाउंस कर रहे हैं नौखा टीम, बागदादा टीम के कप्तान आए, अगर अभी 2 मिनट में आप नहीं तशरीफ लाएंगे तो 2 रनों की पेनल्टी और टॉस विन दिया जाएगा आने वाली टीम के लिए, इसलिए नौखा टीम जल्द से जल्द तशरीफ लाए। यस, टाइम सेट किया मिताली भाभी के हीरो ने, नाम है भावेश। स्कोर जा पहुंचे 41 रन। आने वाली 12 गेंदें और 15 रनों की आवश्यकता। पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है, थोड़ा धीरज रख और जोर लगा क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। गुड लक नाम है परूर पाड़ा, पर गुड लक बनाना है तो कोशिश करनी होगी और इस आने वाली 12 गेंदों में 15 रन डिपेंड करने होंगे और यहां पर डिपेंड करने वाले कौन से गेंदबाज होंगे, गुड लक परूर पाड़ा के या फिर से एक बार मुन्ना और उनका साथ देते हुए योगेश इस मैच में मैच जीतेंगे। तो कैप्टन आ चुके हैं, मैं गुजारिश करूंगा टॉस उड़ा ले, प्रणीत सर से गुजारिश करूंगा। क्वालिफाई का मैच, विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम कैप्टन्स। 4 ओवर का मुकाबला, एक तरफ है दिलदार बागदांडा और एक तरफ है जय हनुमान नौखार बी। टॉस विन बाय जय हनुमान नौखार बी टीम, टॉस जीता है जरूर, अभी पहला पड़ाव यहां पर जीत चुके हैं। आने वाली 12 गेंदें 15 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए किसे दावत दी जाएगी, इस विचार विनिमय में थोड़ा सा हम देख रहे गुड लक परूर पाड़ा टीम को। और हम देख रहे ऋषिकेश नौखार टीम के सपोर्टर, एक अच्छे खिलाड़ी है।
और चौथे ओवर के लिए फिर से एक बार सिद्धू को आमंत्रित किया है। सिद्धू को इस मैच में मेडन विकेट गेंदबाजी करनी होगी तो कुछ हो सकता है। और अभी अभी शादी हुए हमारे काबिल दोस्त अलीबाग टेनिस क्रिकेट के पहले बाइकर मैन निशान जी कड़वे सर यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। इस बार हवा में खेलने की कोशिश, सिद्धू गेंदबाजी के लिए आए और इस बार नजर हटी। सिद्धू गेंदबाजी के लिए आए, नीचे दूसरा टीम की ओर से चौथा और कैच छुटी, मैच छुटी। दोस्तों पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। सोनाली भाभी के हीरो निशांत कड़वे सर यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 42 रन। अच्छी गेंद मुन्ना ने हल्के हाथों से प्लेस किया है, अपने साथी सहकारी योगेश जैसे बल्लेबाज को यहाँ पर मौका दिया, क्योंकि योगेश ने शानदार बल्लेबाजी की थी और वही परफॉर्मेंस दिखलाते हुए यहाँ पर सूझबूझ के साथ दोनों बल्लेबाज इस मैच में अपना परफॉर्मेंस दिखलाते हुए 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 रनों की आवश्यकता। ओहो, इस बार शॉट मिड ऑन की दिशा में खेल दिया फील्ड, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने की कोशिश, कोई खिलाड़ी नहीं है तब तक 1 रन लेने का मौका। और हम देख रहे हैं श्रावणी स्पोर्ट्स बोर्डनी टीम के संगमालक श्रेयस कोहली उर्फ शैया, अंकिता भाभी के हीरो यहाँ पर तशरीफ लाए, उनका भी स्वागत है। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर सुमित सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा 45 रन स्कोर कार्ड पर। और इस बार अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, तालियों की बौछार उनके खेमे में जरूर करते हुए, क्योंकि उस तरह से फील्डर आए, लपक लिया और एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 46 46 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। 10 रनों की आवश्यकता है श्री गणेश सातगर टीम को जीतने के लिए, और गुड लक परूरपाड़ा टीम को ये 10 रन डिपेंड करने हैं। 8 गेंदे 10 रनों की जरूरत। ओहो, शॉट अच्छा लगाया जरूर, वहां पर फील्डर है, अच्छी फील्डिंग, आज कमाल की फील्डिंग की है इस खिलाड़ी ने, पर उनके पक्ष में 9 रनों की आवश्यकता। आने वाली 7 गेंदे 9 रनों की जरूरत है। रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते, इसीलिए तो कहते हैं 1 रन डिक्लेयर। चांगलिया बोले खराब गेंदबाजी यहाँ पर, और इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 47 रन। अठ्ठेचाळीस रन स्कोर कार्ड पर लग चुके। आम्ही बघत होतो तुमचं लक्ष्य किती है। 48 रन स्कोर कार्ड पर लगते हुए जीतने के लिए 6 गेंदे, और हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 8 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 8 रनों की जरूरत, इसीलिए तो कहा ना श्री गणेश सातगर टीम चांगल्या बोले आणि आता नक्कीच पाऊस येणार आहे। 48 रन स्कोर कार्ड पर 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता है। आखिरी ओवर में कौन से गेंदबाज होंगे जो इस 6 गेंदों में 8 रन डिपेंड करेंगे। एक शानदार गेंदबाजी करनी होगी, क्योंकि हम देख रहे हैं कि शानदार आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा, और इस प्रतियोगिता के लिए पवन और ओमकार आपके लिए शुभकामनाएं आते हुए हमारे अलीबाग टेनिस क्रिकेट के एक हमारे साथी कमेंटेटर, जो आप उन्हें अक्सर बुलाते हैं इस प्रतियोगिता में, पर उनका आज काम का शेड्यूल बिजी होने के कारण यश मापगांवकर, इनके जानिब से इस प्रतियोगिता के लिए हार्दिक शुभकामनाएं आते हुए। यश मापगांवकर, आपका तहे दिल से मैं आभार। पवन ठोमरे और उसी साथों साथ ओमकार ठोमरे, इन्होंने आपकी इस शुभकामनाएं को आमंत्रित करते हुए कबूल किया है। धन्यवाद यश मापगांवकर। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद को ले खेल दिया, हाफ वाली गेंद थी, और 1 रन जरूर प्राप्त करते हुए गेंद भी जरूर दीजिए मैदान पर। आने वाली 5 गेंदे और 7 रनों की आवश्यकता है। शुभम गेंदबाजी के लिए है, दक्ष गेंदबाजी के लिए आए, और 6 गेंदे में 8 रनों की आवश्यकता थी, अभी 5 गेंदे 7 रनों की जरूरत है।
5 गेंदों में 7 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर, हुकला तो चुकला, ठोकला तो जिंकला। इस समीकरण को याद रखकर योगेश को बल्लेबाजी करनी है, पर इस बार खराब गेंद दक्ष के द्वारा ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 50 रन। जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता, 5 गेंदें 6 रनों की जरूरत। पटकी हुई गेंद जरूर थी, हाफ वाली गेंद कन्वर्ट करना चाहते थे और स्वीपर कवर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के पार। विजयी षटकार श्री गणेश सातगर टीम इस प्रतियोगिता में जीत हासिल करते हुए काबिले तारीफ। कांग्रेचुलेशन टीम श्री गणेश सातगर। हल्लक गुडलक पर उड़पाड़ा, आपने इस प्रतियोगिता में भाग लिया, सहभाग पार्टिसिपेट किया, आपका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं और अगली टूर्नामेंट के लिए मेरे तरफ से बेस्ट ऑफ लक देता हूं गुडलक पर उड़पाड़ा टीम के लिए। इसके बाद क्वालिफाई का मुकाबला दिलदार बागदांडा बनाम टीम है जय हनुमान नौखार बी टीम। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का क्वालिफाई का मुकाबला, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। माय बोली मराठी भाषा में खारे पाट का बुलंद